पाटोदा मातीतून ई शासनाला डिजिटल गती देणारे युवा तंत्रज्ञ भगवंत गुणाले. NIT राऊरकेला येथून ITचे शिक्षण घेतलेल्या भगवंत गुणाले यांनी CIVI LIS अंतर्गत एस्टिमेशन, बिलिंग, रिपोर्ट्स आणि लॉटरी यांसारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बांधकाम आणि शासकीय कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान करण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे. त्यांच्या एस्टिमेशन प्रकल्पाचा सार्वजनिक बांधकाम विभागात पायलट प्रकल्प म्हणून वापर झाला असून हजारो अभियंत्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. बॅरियरलेस टोलिंग तंत्रज्ञानासाठी त्यांच्या स्टार्टअपने राष्ट्रीय स्तरावरील टॉप 5 मध्ये स्थान मिळवत गौरवही संपादन केला आहे. डिजिटल सहीसाठी रिअल साइन आणि आता शेतकऱ्यांसाठी स्वस्थ कृषी रोबोटच्या निर्मितीवरही त्यांचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातून तंत्रज्ञानाच्या नव्या क्षितिजाला गवसणी घालणारे युवा नवोन्मेषक भगवंत गुणाले यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी भगवंत विष्णुकांत गुणाले. मी पाटोदा बुद्रुक तालुका जळकोट येथील रहिवासी असून माझे शिक्षण NIT राऊरकेला येथे BTech आणि MTech असे पूर्ण झाले आहे. त्यानंतर मी 2019 साली स्टार्टअप इंडिया अंतर्गत माझे स्टार्टअप सुरू केले. या स्टार्टअप मध्ये मी काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट बनवले, सॉफ्टवेअर बनवले, जसे की इस्टिमेशन आणि DTP आणि बिलिंग. हे सॉफ्टवेअर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच इतर जिल्हा परिषद विभाग, महानगरपालिका, नगरपालिका आणि MIDC इत्यादी विभागामध्ये रेग्युलरली वापरले जातात. यामध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील 2,500 पेक्षा अधिक इंजिनियर सहभागी झाले असून 70,000 कोटीहून अधिक अंदाजपत्रके आणि टेंडर्स याद्वारे बनले गेले आहेत. आणि यानंतर तसेच मी माझे स्टार्टअप नॅशनल हायवे च्या कॉम्पिटिशन मध्ये बॅरियरलेस टोल नावाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये मी माझे स्टार्टअपचा सहभाग नोंदवला होता आणि त्यासाठी मी स्पीड टोल नावाचे ऍप्लिकेशन प्रपोज केले होते आणि सोल्युशन पण शेअर केले होते. आणि हा माझा प्रोजेक्ट ऑल इंडियामध्ये देशात पहिल्या 5 मध्ये निवडण्यात आला. आणि या प्रोजेक्टला श्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते रुपये 10 लाखांचे पारितोषिक बेंगलोर येथे देण्यात आले. तसेच या सर्व माझ्या स्टार्टअपची माहिती किंवा प्राधान्य आपल्या दैनिक एकमतद्वारे देण्यात आले आणि दैनिक एकमतने या स्टार्टअपचा सन्मान केला. याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.